महिन्यात मोरेंनी दुसरा पक्ष प्रवेश करत उद्धव ठाकरेंचा हात पकडलाय, पण यावेळी त्यांनी राज ठाकरेंना धक्का दिलाय। पुण्यातील मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागीय अध्यक्षांना देखील मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत आणलं। पाहूया। मनसे वाया वंचित आघाडीनंतर वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले। राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर 3 महिन्यातच मोरे दुसऱ्या ठाकरेंकडे आले। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून मोरेंनी शिवबंधन बांधून घेतलं। मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याआधी वसंत मोरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। 100 गाड्यांच्या ताफ्यासह मोरे मुंबईत दाखल झाले। तर पक्षप्रवेशानंतर वसंत मोरेंनी आपण स्वगृही परतल्याचं म्हटलंय। वयाच्या 31व्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला। परंतु साहेब, आज मी पुन्हा एकदा, मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे, पण साहेब माझा प्रवेश नाही, मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय आणि आज आम्ही सर्वजण परत एकदा स्वगृही परतलोय। एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात। मधल्या काळामध्ये मी असं अगदी काय लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का, याचा अनुभव घेतलात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात। त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे। महाविकास आघाडीत पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा सुटू शकते। वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात। खडकवासल्यातून तिकिटाचे संकेत उद्धव ठाकरेंनीही दिले। खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके इथून लढले होते आणि दोडके शरद पवारांसोबत आहे। जर खडकवासल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली नाही तर हडपसरची जागा मिळू शकते। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे इथून आमदार झाले। तुपे अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटू शकते। आताची लढाई जी होणार आहे ती गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक, विचारवंत हे सगळ्यांचं विद्येचं माहेरघर आहे। त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडकवासल्यात आणणं म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे। राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमध्ये गेले आणि पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली। पुणे लोकसभेतून वसंत मोरेंना अवघे 32,012 इतकी मतं मिळाली। त्यामुळे आपल्याला वंचितच्या अनेक लोकांनी स्वीकारलं नाही अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली होती। त्यामुळे निवडणूक होताच मोरेंनी महिनाभरात प्रकाश आंबेडकरांनाही सोडलं। आता आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं मोरेंचं म्हणणं आहे। जर साहेबांनी जबाबदारी दिली तर मी 100% निवडणूक लढवण। ते साहेब ठरवतील, साहेबांचा जो उद्धव साहेबांचा जो आदेश असेल, माननीय संजय राऊत साहेबांचं जे मार्गदर्शन असेल त्यानुसार मी चालेल। 6 विधानसभेच्या एका लोकसभेमध्ये लढलेलो आहे, त्यामुळे मला जिथं साहेब सांगतील त्या ठिकाणी मी जबाबदारी घेईल। नाही तर मला पुणे महानगरपालिकेची अवघ्या 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी चांगल्या पद्धतीने काम करून दाखवेन। मनसेच्या 17 शाखाध्यक्षांसह 5 उपविभागीय अध्यक्षांना घेऊन वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले। वंचितमध्ये जाताना मात्र वसंत मोरे एकटेच अकोल्यात जाऊन पक्षप्रवेश घेतला होता, पण उद्धव ठाकरेंसोबत जाताना मनसेला वसंत मोरेंनी धक्का दिला। तात्या लोकसभा लढले, तात्या पुढे काय करणार, पण तात्याचं शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणार याची मला खात्री होती, कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे। तात्या हे अधेमध्ये कुठेही इकडे तिकडे गेले असले तरी तात्या हे मूळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे।
किती वेळा बोलणार त्यांच्यावर? ते रोज पक्ष बदलतील, रोज बोलायचं काय आम्ही? आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. एकीकडे विचारणा करायची आणि दुसरीकडे असे माणसं घ्यायची, ते त्यांना सूट होते. त्यामुळे त्याच्यात आम्हाला जास्त बोलायचंच नाही आहे. खरं तर किती वेळा बोलणार? ते उद्या परत पक्ष बदलला, उद्या परत बोलायचं. लोकप्रतिनिधी व्हायचंय, आमदार व्हायचंय, नगरसेवक राहिलेले आहेत, आमदारकीची त्यांची इच्छा आहे. आणि राष्ट्रपती व्हावं, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एवढी ताकद नाही, त्यामुळे वसंत मोरेच्या रूपानं एक नेता ठाकरेंना मिळालाय. विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.